सुपर 12 वरनं सुपर 6 मधनं टॉप 3 मध्ये दाखल झालाय तो JCCB. सेमीफायनलचा मॅच सुरू होतोय. मृदुल आमच्या कौस्तुभ जॉईंट होतील आमच्या जोडीनं. दोन्ही खेळा संघानं देऊया हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक कौस्तुभ. जसा मागचा मॅच आपण पाहिला होता थरार अनुभवली होती ही देखील आहे का नारंगी बिग बॅश लीग 2026. आणि एक तर बरं आहे की या दुसऱ्या पर्वाला नवा विजेता मिळणार आहे. मागच्या पर्वामध्ये प्लेयर्सने जिंकलं होतं. आता 3 संघ असं आहेत पहिल्यांदा त्या ट्रॉफीला हात लावतील. मॅचला सुरुवात झाली मुझम्मिल आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश अर्थात ऋषी देसाई अशी सलामीची जोडी. आणि पहिलं षटक पहिली ओव्हर हाताळतोय साहिलचा अर्थ किनारा असतो. साहिलचा अर्थ अगदी त्या तटावरती उतरायचा त्या किनाऱ्यावरती जायचंय. रोशिया और इस चौके से खेमे में आती हुई खुशी ऋषी देसाई यांच्या बॅटमधनं 4 चौकार. टाके फेवरेट स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक ताकदवर स्ट्रोक फुल टॉस चेंडू कोण सोडतो सर सहज सोप्या रीतीने पॉवरफुल बनवलं. 4 धाबा आल्यात 5 धाबा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केला झालाय. आणखीन एक स्ट्रोक केल्याचा प्रयत्न हातामध्ये चेंडू आला पैकी झाले. सिंगल कंप्लीट. पहिल्या 3 मध्ये 6 सुरुवात खूप चांगली आहे सर टीम साहेब या संघाची. नाही बघा या स्पर्धेने एक गोष्ट दाखवली आहेत कधी 32-35 पण पुरेशा परत नाहीत आणि काही वेळेला 27 पण डिफेंड होतात. या स्पर्धेनं दोन्ही टोकं दाखवल्यात. अगदी उच्चांकाचा पाठलाग झालाय तर कमी धावसंख्या डिफेंड झालेत. नारंगी बिग बॅश लीगचं हे वैशिष्ट्य राहिलेत या स्पर्धेचं. मोठी धावसंख्या अचीव होते त्याचा पाठलाग होता आणि छोटी डिफेंड होते. डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद मोठा विकेटचं पतन. पहिला धक्का टीम साहेब संघाला गॉन. विकेट भरपूर बॅकफुटला गेले होते. जागा बनवली होती. बॅट स्विंगला ताकद होती. बॅट स्विंगची ताकद वरती होती त्या कारणाने चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. बाद झाले. नवीन फलंदाज मिस्टर परफेक्ट आणखीन एक बायकर मॅन मैदानाच्या दिशेने दाखल झाले. नाही आज का क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं भाई जोश के साथ होश में होना भी जरूरी होते. ज्यावेळेला तुम्हाला जोश वाढतो ना त्यावेळेला होश मध्ये देखील राहायचंय. जसं रणांगणामध्ये जर पाहिलं ना जोश के साथ होश का उसी तरह है जैसे रण में अर्जुन के साथ कृष्ण का होना. त्याच्यामुळे जोश के साथ भाई होश भी चाहिए. प्रतोष बायकर आल्यात पण आता JCCB वेगळ्या ईर्ष्यानं वेगळ्या उत्साहानं वेगळ्या एनर्जीने आले आणि त्यांनी मनाशी कुणगाठ बांधले. बाबा या वेळेला ही सर्वोत्तम चान्स आहे. दॅट्स अ बेस्ट चान्स. हा सर्वोत्तम चान्स आहे. पुढे चान्स येईल न येईल पुढे संधी मिळेल न मिळेल पण नारंगी बिग बॅश लीग हा जिंकायची आणि फक्त जिंकायची आहे. काय जबरदस्त उल्लेख. वा एक नंबर कडक उल्लेख. खूप चांगला उल्लेख. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 8 वर 1. खूप चांगली सुरुवात आहे. विकेट आल्यात चौकार आल्यात सिंगल आल्यात. आता डीजेला ऐकून दुसऱ्या षटकामध्ये बोलूया. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. थँक्यू सर. टॉप 3 मध्ये जे संघ गेलेत ना त्यांनी या नवीन हंगामामध्ये खेळत असताना एकही टायटल जिंकलेलं नाहीये. ही फार मोठी संधी आहे. ही फार मोठी अचीवमेंट आहे. आता पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. नाही अगदी मी त्या दिशेने येणार होतं कारण जसा मी JCCBचा उल्लेख केला ना तसा मी सायबा टीमचा देखील उल्लेख करणार आहे. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये कदाचित जो लेखाजोखा आपल्यापर्यंत आलाय त्या ट्रॉफीला नाही मिळवले. मग आज मिळवायचं आहे आणि त्याच उद्देशानं खेळायचं आहे. त्या ट्रॉफीला घेऊन फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट झाले. धाबा धावपल करते पाहणार आहोत. 10 धाबा धावपल करते आणि त्याच उद्देशाने खेळायचं. म्हणून म्हटलं ना बाबा या ट्रॉफीला जिंकायचं तर योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. 10 धाबा धावपल कवरती आहेत कारण वेळ निघून गेली का हुकुमाचा एक्का पण चालत नाहीयेत. त्याला योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढा. अगदी स्ट्रॅटेजी डावपेच रणनीती योग्य आखा कारण जसं म्हणतात ना भाई अभी नाही तो शायद कभी नाही. एक आज अभिने काम केलंय. 2 चेंडू 4 धाब्यांची करत असताना एका अभिने मोठा ब्लास्ट मारून मॅच फिनिश केली होती.
त्याला आधीच मी म्हटलं होतं अभिनय तो कभी नाही, अभिनय आणली संधीने त्या मॅचला फिनिश केलं होतं. आता या मॅच कडे बोलणार आहोत. म्हणजे त्या मॅच मध्ये अभिनय तो डायलॉग आहे ना, आपण पहिला होता अभी ठीक करता हूं भाई, तभी ठीक किया था. परफेक्ट ठीक केलं होतं. बरोबर चेंडूला गॅप म्हणून सुद्धा पाठवलं होतं. हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगलं षटक आहे सर. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धाबा आल्यात. नाही म्हणून मी सांगतो ना, आपण येऊया चर्चेवरती, कारण दोन्ही टीमला जे टायटल आहे ना ती ट्रॉफी खुणावते. अगदी आई एकविरा देवीच्या चरणाशी असलेली ती ट्रॉफी, जय मल्हार खंडोबा देवाचा अगदी आशीर्वाद प्रत्येकाला असतो आणि त्याच्या अगदी चरणाशी असलेल्या त्या ट्रॉफीचा खुणावते. त्या ट्रॉफी अगदी आकर्षण करून घेतात आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. या स्कोरबोर्डवरती आपण एकदा नजर टाकूया. स्कोर झालाय तो 15, एक गडी बाद 15 धावा सध्या बघू शकता. आई एकविरा माता आणि खंडोबा देव. शेवटचा बॉल टॅप केला चेंडूला आणि यष्टांच्या वरून चेंडू निघून गेलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय. 16 धावा धावपळ करतायत. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत टीम साहेबा मैदानाच्या आतमध्ये करतायत. नो पाहिल्यात, वाईड पाहिल्यात, सिंगल पाहिल्यात, चौकार पाहिल्यात, विकेट पाहिल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा पाहिल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये काय घडणार? चला, नारंगी बॅश लीगचा हा रंगलेला 16 आपण बघतोय. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 16 आहेत. म्हणजे धावफलकावरती धावा झाल्या 16. नारंगी बिग बॅश लीगचा रंगलाय 16. अख्खा गाव झालाय गोळा आणि या तिन्ही टीमचा आहे या ट्रॉफीवरती डोळा. या ट्रॉफीवरती डोळा आहे. कोण ट्रॉफीला जिंकणार? आमचे विजय पाटील आमचे समालोचक नेहमी सांगायचे की दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन भाई आपका है ना, तो आपके हाथ में ये ट्रॉफी भी होगी, ही चमचमती ट्रॉफी भी होगी. आजचा दिवस तुमचा आहे. तर आजचा दिवस अगदी कोरला जाणार, कोरला जाणार. 4 एप्रिलचा दिवस आणि त्या दिवसामध्ये चॅम्पियन कोण बनणार? एका बाजूला साहेबा, दुसऱ्या बाजूला JCC बी. सेमीफायनलचा मॅच. तिसरं षटक पाहूया. पहिला बॉल टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. पहिल्या 2 षटकामध्ये 16 पाहिल्या होत्या. सर हितेशकडे या हंगामामध्ये खेळत असताना या स्पर्धेमध्ये खेळत असताना खूप चांगली बॉलिंग केली. कॅप्टनचा रोल मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये पेश केलाय. चला, कप्तान है भाई हितेश. बाउंड्रीच्या जस्ट बाजूला 4च्या अगदी बाजूने चेंडू गेला. जसा चेंडू निघून गेला ना, काहीकांच्या काळजामध्ये धस्स झालं, काहीकांच्या हृदयामध्ये अगदी धस्स झालं होतं आणि काहीकांच्या हृदयाचा ठोका हा बघा, जसा चेंडू बाजूने गेला ना, हृदयाचा ठोका चुकलाय. पुढचा बॉल रेडी आहेत. हितेश कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. सर पहिलं षटक वळाचा चौकार मोठा ब्लास्ट आपण पाहिला होता. दुसऱ्या षटकामध्ये नो बॉल सिंगल पाहिले. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा पाहिल्यात. म्हणजे पहिलं षटक वळता जो धावा बनत होत्या त्या धावाला कुठे थांबवण्याचा प्रयत्न केलाय. ना थोडासा इंटेंट बदललेला आहे. जसा आपण उल्लेख केला ना, म्हणजे ऋषी देसाई ज्यावेळेला बॅटिंग करत होते त्यावेळेला इंटेंट वेगळा होता. आता मुझमिल आणि प्रदोष भायकर वन ऑफ द बेस्ट प्लेयर. साहेबा टीमची सर्वात महत्वाची जोडी, अगदी बिनीची जोडी मैदानावरती आहेत. धावा धाबलकवरती येते 20. हितेश प्रयत्न करतो त्या विकेटचा. हितेश प्रयत्न करतो त्या एका विकेटचा प्रयत्न करतो. 1 रन पुन्हा एकदा ऍड होईल. स्कोरबोर्डवरती धावा जाऊन पोहोचतील त्या 21-21. काही जणांचे हसी मजाक चालू आहे, काही जण आनंद देखील घेतात आणि कॅमेरामॅन अगदी बरोबर त्यांना टिपलंय. बरोबर परफेक्ट पिच परफेक्ट म्हटलं तर काही हरकत नाहीये. शेवटचा बॉल पाहणार आहोत. कॅप्टन समोर कॅप्टन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला सुद्धा हलक्यातून फक्त टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. दिशा दिले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 झाल्यात. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत. फक्त 6 चेंडूमध्ये 6 धाबा आल्या. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेट पटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट आहे असा की सणा प्रत्येकाला आवडणारा, प्रत्येकाला पसंत करणारा आणि प्रत्येकाला एन्जॉयमेंट देणारा, आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि तेच एन्जॉयमेंट आता या नारंगी बिग बॅश लीगची पाहतोय. आई एकविरा क्रिकेट क्लबनं केलेला प्रयत्न. शेवटचे 6 बॉल आहेत. 6 मध्ये 6, 6 मध्ये 7, 6 मध्ये 8 की 6 मध्ये फक्त होतील 5. 6 मध्ये 5 होतील का?
हे शेवटचं षटक महत्वाचं आहे. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू, शेवटचे 5 बॉल. शेवटचे 5 बॉल. पुढचा बॉल पाहणार आहोत. 22 वर 1 आतापर्यंत ही कहाणी आहे. पुढचा बॉल कॅप्टन स्ट्राईक एंडला रेडी आहेत. राहुल सुद्धा रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडूला क्विक पैकी ओ इकडे चेक केलं जाणार आहे. चला, असंही ऑनलाईन आपण पेमेंट करतो पण चेक पण कधी कधी द्यावे लागतात. तसं आता दॅट्स अ चेक. पंचांनी पाहिलंय, थोडंसं क्लोज जाऊया. बॅट आत आले, ड्रॅग झाले, स्टंपला लागला तेव्हा त्याने सांगितलं इट्स ओके, इट्स ओके, ओके, नॉट आउट. पण पहिले 2 बॉल, 2 डॉट बॉल आल्यात. 22 धावा झाल्या होत्या. पहिले 2 बॉल डॉट बॉल. टीम जेसीसी बी कमबॅक करते. दुसऱ्या बाजूला सायबाई प्रयत्न करते. शेवटचे 4 बॉल आहेत. शेवटचे 4 बॉल. पुढचा बॉल रेडी आहेत. राहुल 2 डॉट बॉल, 1 मोठा ब्लास्ट. ज्याची चर्चा सुरू आहे, पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारता प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. ओ वा 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 वा, सुंदर फिल्डिंग केली तेजसने, फेकी केली आशिषने. फलंदाज कॅप्टन मुझफ्फर खान, रनआउटच्या रूपानं बाद. फलंदाज गॉन. जसं म्हणतात ना, भाई 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 क्या क्या फील्डिंग की है. फील्डिंग बघा, फील्डिंग बघा. एक बार देखो, बार बार देखो, 1000 बार देखो. ये देखने की चीज है भाई, ये देखने की चीज आहे. त्यानंतरचा थ्रो आणि मुझम्मिलला जावं लागतंय पॅव्हलिनच्या दिशेनं. बॅक टू डगआउट. हे सेलिब्रेशन आहेत, हे सेलिब्रेशन आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला मॅच थोडासा बदललाय, सामना थोडा बदललाय. एका गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता, त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये पॉझिटिव्ह इंटेंटनं बॅटिंग केली. दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये थोडासा इंटेंट गमावला. तो इंटेंट गमावलाय आणि सध्या धावफलकावरती येत्या 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्याच्या मोबदल्यात. आता बरोबर खेळलाय. ही इंटेंट आहे, ही ओळख आहे प्रदोष बायकरची. हा खेळ आहे प्रदोष बायकरचा. मागे चुकीचा थोडेसे इंटेंटने खेळत होता. हा पॉझिटिव्ह इंटेंट, सकारात्मक दृष्टिकोनातनं हा ठोकलाय चौकार. मिस्टर परफेक्ट स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, फुल फेस ऑफ द बॅट. आणि त्यानंतर हा पॉवरफुल स्ट्रोक चौकार आलाय. 26 रन, 26 धावा. शेवटचा बॉल पाहणार आहोत. मोठा ब्लास्ट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पलटवार केलाय राहुल पाटीलने आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे सर 26 झालेत, 26 वर एक आहे, एक शेवटचा बॉल आहे. अजून थांबा, 26 झाल्यात, कारण 2026 ची मॅच आहे. ही नारंगी बिग बॅश 2026 आहेत. त्या 26ला पार होणार की नाही होणार, त्याच्या पार जाणार की त्याच्या आर. प्रदोष बाद झाल्यात. बॅकफुटला जाऊन थोडासा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता गौरवाला. आणि एक मॅच आठवा गौरवनं अशाच पद्धतीने जिंकली होती, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट. आता गौरव, एक शेवटचा बॉल तुम्हाला खेळायचा आहे. तर एक चांगला चेंडू तुम्हाला हाताळायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. बॅकफुटला गेला, खेळाय सोबत फील्ड करतील. थ्रो येईल, थ्रो आलाय. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 27. 27 धावा झाल्यात. आणि 27 म्हटलं ना का थोडंसं सत्तावणारी आहे. ही धावफलक थोडासा सत्तावणारी आहे, कारण या स्पर्धेमध्ये 2 वेळा असं घडलंय की त्या धावफलकाला नाही पार केलंय. 28चा पाठलाग करताना 2 वेळा असं घडलंय या मैदानावरती. आणि कालपासून 26 2 वेळा सतावलंय. आज सुद्धा सतावलं होतं. आणि अखेरकार दुसऱ्या मॅच मध्ये येत असताना त्या धाबांचा पाठलाग झाला. पाहूया, लेट्स सी काय घडतंय दुसऱ्या इनिंग मध्ये. एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 पाहत आहे. पण उद्याचा दिवस पण खास आहे. 5 एप्रिलचा दिवस पण खास आहे, कारण उद्या आहे गाव कप, नारंगी प्रीमियर लीग उद्या. त्याकरता दिलेली वेळ तुम्हाला पाळायची आहे. टाइम तुम्हाला दिले 2 वाजता. अगदी 2 वाजता बरोबर तुम्हाला मैदानावरती यायचं आहे, कारण उद्या वेगळा दिवस आहे. आणि उद्या गाव कपची मजा, जाम मजा उद्या येणार आहे. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं
जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात नारंगी बिग बॅश लीग 2026 साले उद्या गाव कप आहे. उद्या 5 तारीख आहे. उद्या संडे आहे. परत सांगतो उद्या संकष्ट चतुर्थी आहे. तेही लक्षात ठेवा. उद्या संकष्ट चतुर्थी आहे. ते देखील लक्षात ठेवा. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करायचा. 28 धावांचा पाठलाग. मृदुल आमच्या जोडीनं जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिली रन ऋषी देसाई पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज. सलामी जोडी मैदानावरती हितेश आणि साहिल बाबा भाई साहिल आपको सही खेळना है. उद्या जे 8 टीम खेळणार आहेत त्यांनी देखील रेडी राहा. आद्य प्रांची, ऋतिक 11, वासुदेव स्मृती आणि दर्याचा राजा. गाव कपचा थरार आहे. त्याच्यामुळे उद्या संकष्टी आहे. तर आजचा जो खेळ आहे ना 11:30 वाजताच बंद करायचा आहे. त्याच्या पुढे जायचं नाहीये. एक रन चालले. मृदुल आमच्या जोडीने जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नो बॉल आणि चौकार भाई. नो बॉल आणि चौकार आलाय. सोने पे सुहागा आलाय. पहिला नो त्याच्या नारा आलेला. अफोर चौकार. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात येस नक्कीच. आणि जेसीसी संघाचा हा दबदबा आता मैदानामध्ये आपण पाहतोय. सायबा संघ आहे. सायबाच्या विपक्षामध्ये आता 28चा पाठलाग आहे. 28चा पाठलाग करण्यासाठी हे 2 सलामीवर बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 10 धावा धापकावर आहेत. टीम सायबा आहे. सायबाच्या विपक्षामध्ये जेसीसीबी चा संघ आपण पाहतोय. यंगस्टर खेळाडू आहेत आणि ते यंगस्टर खेळाडू आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ एलपीएनच्या मैदानामध्ये एनपीएल नारंगी खऱ्या अर्थानं बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरे आणि पहिल्यावरचा खेळ संपलाय. 10 धापलकावरती येत. 10 धावा धापलकावरती आहेत. एक प्राइज आले. सध्या आपण जर बघितलं अगदी डाव्या बाजूला दशरथजी पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितले बघा क्लोज आहे. पहिला आपण हा सीन बघूया आणि त्यानंतर येऊया. पंचाचं बोट वर. चला अजून क्लोज आहे. थोडंसा झूम करून बघा. दिला आउट. ओके ओईटी आउट. पंचांनी पाहिलं आणि निरीक्षण केलं. त्यांनी तिथे इशारा केलाय. लागोपाठचे 3 चौकार जेसीसी बी साठी प्राइज आले दशरथी पाटील यांच्याकडनं. 3 चौकारासाठी 1 2 3 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धापकावर येत असताना आता जतीन सोलंकी आहे. जतीन चांगला खेळ या मैदानामध्ये दाखवला. आज अष्टपैलू खेळाडू म्हणून या अगोदरच्या मॅच मध्ये सायबा संघ थोडासा संकटामध्ये होता आणि त्यावेळेला जतीनची आपण ती बॅटिंग देखील पाहिली होती. आता 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आशिष शर्मा दुसरीकडून हितेश सहानी स्ट्राईक एंडला उभा आहे. एका बाजूला शर्माजी का लडका आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. जतीन आणि जतीनला माहिती आहे त्यांचं नाव जतीन आहे पण मॅच मध्ये इन व्हायचंय. साहेबाला इन व्हायचंय मॅच मध्ये. जस्ट इन जतीन तुम्हाला मॅच मध्ये घेऊन यायचंय.
आणि पहिल्या दिवशी पाहिलं तर भाई शर्मा जी के लड़के ने कमाल किया था आणि आशीष शर्मा है और आशीष भावा तुला कोशिश करायची है कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है आप कोशिश भी ना करो ये बुरी बात है तुम्हाला प्रयत्न करत राहावा लागणार आहेत प्रयत्न 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 अजून हलक्या हाताने खेळाय एक रन ऍड होईल आता रन बॉल चाललाय याची रणनीती काय डाव पेच काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे हलक्या हाताने खेळा एक रन अजूनही जाईल धावफलकावरती धावा आहेत त्या 15 अजून जर पाहिला तर 28 चा पाठलाग करतोय अजून 13 करायचे आहेत 13 मध्ये 13 मैच किसका मैच 13 या मेरा आता कहाणी काय आले 2 ओव्हरचा खेळ संपला 2 षटकांचा खेळ संपला एक थोडस धून ऐकूया आणि येऊया 12 मध्ये करायचे आहेत 12 धावा झाल्यात 16 नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. एक नंबर आता धावा करायच्या 12 मध्ये 12 त्यावेळेला मृदुल मी नेहमी सांगतो की 12 मध्ये 12 मॅचचा चढलाय 12 तुकीला नाही तारा आणि डगआउट मधनं आवाज आलाय भावा बघून मारा बघून थोडासा माराय 12 आहे मॅचचा पारा आहे जसा 12-12चा मॅच आहे 50-50 हे मॅच आहे 50-50 वाला मुकाबला आहे बऱ्याच वेळा मी सांगतो कधी बिस्किटाचा सांगतो पण आज कोणतं बिस्किट पाहिजे माहिती आहे का ना मृदुल गुड डे पाहिजे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला पाहिजे गुड पाहिजे आणि तो गोल करावा लागेल खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ते सिंगल धाव धापकामध्ये येत असताना रणनीतीचं क्रिकेट आता मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धापकावर येत असताना आता 10 मध्ये 10 धावांची गरज आहे दोन्ही संघाच्या पाठी राखे टाळ्या वाजवता टाळ्या थांबू नका टाळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतील एनर्जी देतील टाळ्यांचा गजर करायचा आहे आणि गुड्डे असा येणार नाही तुमच्याकडे बाबा हा मॅच खेळताना ही स्पर्धा करताना पहिला तुम्ही चांगलं खेळा आपने पहिले गुड दिया आपने बेटर किया और आपको बेस्ट देना है गुड बेटर बेस्ट द्यायचं आहे बेस्ट नाही तर जितकी मेहनत केली ना ती वेस्ट जाणार आता टुर्नामेंट आहे वेस्टला टुर्नामेंटची ट्रॉफी कोण जिंकणार ईस्ट की वेस्ट नाही कौस्तुभजींनी तो देखील उल्लेख केला होता की 2 संघ ईस्टचे आहेत एक वेस्ट मधला आहे एक नवापूर नगरीतील संघ आता ग्रँड फिनालेच्या दिशेनं जातोय परंतु ईस्ट मधील हे पूर्वेमधील ही लढत आहे सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये अगदी वेगानं पडतोय नडतोय परंतु यावेळेला पंच म्हणतायत चेक केला जाईल चेक करूया ज्यावेळेला चेंडू पडलाय त्याच्या अगोदर पाय तो गेलाय नाही गेलाय मैदानावरती पाण्याची व्यवस्था करा जरा आशिषला पाण्याची व्यवस्था करा पाणी द्या पंच तिथे पाण्याचा प्रयत्न करतायत ज्यावेळेला चेंडू बघूया पंच पाण्याचा प्रयत्न करतायत अगदी क्लोज आहे थोडस मागे घ्या चेंडू थोडस मागे कीप रोलिंग थोडस मागे घ्या त्याने सांगितलं आता तर ते ऑपरेशन थिएटरमध्ये यावं लागेल कारण तिथून काही होत नाही आहे कारण क्लोज आहे पण पुन्हा एकदा सूचना आहे उद्या गावकप आहे पण उद्या संकष्ट चतुर्थी पण आहे दोन्ही आहेत अगदी तारीख अगदी बघून काढले बरोबर
नारंगी गाव कप अंडरआर्म बॉक्स उद्या असणार आहे. आमचे दोन्ही समर्थक मित्र ते देखील आलेत. श्याम भोईर आणि धनंजय पाटील हे देखील आले. त्यांचंही करूया आपण स्वागत. पण तू जर पाहिलं तर बरोबर अगदी PCR रूममध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेला चेंडू हाताळला त्यावेळेला तोपर्यंत आपण उद्या जे संघ खेळणार आहेत त्यावरती जाऊया. 4 संघांचा उल्लेख केला. त्यानंतर GI11, हितांश क्रियांश 11, प्राप्ती आगरी कट्टा आणि STD बॉईज. आद्य प्राची, ऋतिक 11, वासुदेव स्मृती आणि दरियाचा राजा असे 8 संघ उद्या खेळणार आहेत. तर उद्या अगदी बरोबर वेळेवरती दाखवला. चला थोडासा वेळ गेला, टाइम गेलाय आणि आम्ही चर्चा करतोय. मृदुल मेहर आमच्या जोडीने आहेत. त्यांनी सांगितलं होतं बाबा ईस्ट अँड वेस्टचा उल्लेख त्यांनी केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांच्या दिशेने जाऊया. आणि मृदुल ज्यावेळेला T20चा वर्ल्ड कप संपला ना त्यावेळेला आकाश चोप्रानं म्हटलं होतं की इस क्रिकेट के ईस्ट में भी हम है, वेस्ट में भी हम है, इस टूर्नामेंट में बेस्ट भी हम है. आणि तेच आता आहे. ईस्ट मध्ये आहेत, वेस्ट मध्ये आहेत, पण नारंगी बिग बॅश लीग अगदी बेस्ट आहे. बेस्ट सध्या मैदानावरती चाललाय आणि हा टेस्ट आहे. तुर्तास आपण बघूया. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू कारण ती वाईड लाईन आहे ना, वाईड लाईन, ती वाईड लाईन तुम्हा खेळाडूंसाठी गाईडलाईन आहे. ती गाईडलाईन आहे, त्याला पार करायचं नाही. त्याच्यामधून चेंडू गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा उल्लेख होतोय. वीस धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना लोअर फुल टचचा चेंडू होता, परंतु सन्मान दिला जातोय. कोणत्याही प्रकारची रिस्क, कोणत्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही आहेत. इक्वेशन आपण पाहायला गेलं तर 6 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे. 3 षटकांचा खेळ. 21 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. आमच्या JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. बघा 3 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला टीम साहेबा होती 22 वरती. पाटला करताना JCC बी आहे 21 वरती. 6 मध्ये 7, 6-7, 7-6, 7 राहा, एकत्र राहा आणि एकत्र याचा प्रवास करा. शेवटचा आहे. 6 बॉल निर्णायक आहेत. सागर देसले गोलंदाजीसाठी सज्ज. 1 रन. अगदी जपून मृदुला खेळ कसा चाललाय माहितीये का? जपून टाक पाऊल. पुढे धोका आहे. आणि धोका असू शकतो. कोणासाठी धोका येणार, कोणता संघ ग्रँड फिनालेच्या दिशेने जाणार आणि त्यासाठी चालणारी खऱ्या अर्थाने ही लढत आहे. ही पराकोटींची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. सेमी फायनलचा सामना. एकीकडे सायबा, दुसरीकडून यंगस्टर JCC बी आहे. आशिष शर्मा आतापर्यंत अनेक स्पर्धामध्ये तो चांगला खेळ, अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याच्या विपक्षात सागर देसले ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला धावचीची संधी आहे का? फेकीत नेकी नाही आहे. त्यानंतर चांगला बॅकअप ऋषीदादा देसाई त्या ठिकाणी होता. जसा थ्रो केला ना तेव्हा प्रत्येक जण बघत होता मागे कोण आहे की नाही. बॅकअप पाहिजे नाही तर बॅकअप नसला ना मग तुमचा पॅकअप देखील होऊ शकतो. 4 मध्ये करायच्यात 5. 4 चेंडूचा खेळ आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला काही जण सांगतात JCC बी जिंकणार, काही सांगतात सायबा जिंकणार. सायबा की JCC की सायबा. मॅच उत्कंठा अगदी शिगेला पोचलेल्या असताना 4 मध्ये 5 करायचे आहेत. ओ अगदी जवळनं चेंडू जात होता आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर.
रिप्ले बघा. जसा चेंडू गेला बाजूनं बॉडी थोडीशी मागे सारली होती. आता कहाणी आले 3 मध्ये 5. फार पूर्वी पत्त्याचा गेम होता मृदुल. 3-2-5 तसा आता आहे. हा 3-2-5 आहे. कोण नाच करणार, कोण नाचणार, कोण एन्जॉय करणार, या सामन्याला कोण जिंकणार अजून सांगणं कठीण आहे, अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. पुढचे 3 बॉल 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धावांच्या आवश्यकता. टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आलाय. एका डगआउट मध्ये आलाय. एका डगआउट मधनं टाळ्यांचा गजर गजर गजर. चौकार. इट्स अ 4. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी स्क्रीन आमच्या. वरती बघा नाट्य रंगलंय. डान्स ड्रामा ड्रामा ड्रामा. हा चेंडू लागला. प्रदोषनं मिस्टेक केली. गेला 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 आणि या चेंडूवरती चौकार. पण मॅच संपला नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल, शेवटची धाव, शेवटची विकेट. जेसीसी नशीब तुमच्या बाजूने आहे भाई. हमारे सिद्धू बाजी कहते नसीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आणि नक्कीच चांगला उल्लेख केला. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी देणे म्हणजे मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते. आता मॅचचं इक्वेशन काय येणारे 2-2 मध्ये 1 धावेंची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव धापकावर बनवायचे. 28चा तो पाठलाग होता, परंतु प्रणय आल्या येतोय तो चौकार प्रणयच्या बॅट मधून. पण साहेबा तुमच्यासाठी सांगतो, मागे प्रसंग घडलाय. फिल्डिंग थोडीशी चुकी झाले, पण त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. पुढे जाण्याचा विचार करा भाई. जो हो गया ना उसको सोचा नहीं करते, जो मिल गया उसको खोया नहीं करते, और हासिल उन्हीं को होती है मंजिल दोस्तों जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. यावेळेला परिस्थितीवरती नाही रोवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला जेसीसी अगदी फायनलच्या प्रवेशद्वारावरती आहेत. जेसीसी फायनलच्या गेट वरती आल्यात. त्या गेट वरती आल्यात. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, हा सामना आवडलाय, टाळ्यांचा गजर होऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 2 मध्ये 1 जिंकणार कोण? 1 धाव करायची आहे. 1 धाव लाख मोलाची. झाकली मूठ 1.25 लाखाची. 1 धाव लाख मोलाची. 1 धाव लाख मोलाची. आणि हा सामना जिंकलाय जेसीसी बी. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. मोठ्या मनाचा समाजसेवक विरार गावाचा चाहता प्रेमी दशरथाचा बोलबाला आहे त्याच्या नावाचा. अरे सदानंद दादा मोठ्या मनाचा समाजसेवक विरार गावाचा चाहता प्रेमी दशरथाचा बोलबाला आहे त्याच्या नावाचा. गजानन पाटील शेठचा जनहिताचा हाय मनसुबा. गजानन पाटील शेठचा जनहिताचा हाय मनसुबा.